आपण ज्या अनिल पवारांवर आरोप केले होते दादा भुसे यांच्याशी संबंधित आहे असं तुम्ही म्हणाले. अनिल पवार आयुक्त त्यांना त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना कोर्टात असं म्हटलेलं आहे की त्यांना ज्यावेळेला त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना कोर्टात असं म्हटलेलं आहे की शिंदे गटाचा अंतर्गत वाद आणि महायुतीचा अंतर्गत वाद जो आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई केली, अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी कोर्टात केला. त्याच्यावरती मी नंतर येतो. आज देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन ठिकठिकाणी झेंडे फडकलेले आहे, तिरंगा फडकलेला आहे आणि आजही या देशामध्ये बेरोजगारी, भूक, कायदा सुव्यवस्था, अंतर्गत सुरक्षा याची गंभीर समस्या. निदान नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री हे आता 75 वर्षाचे होते आणि देशाचं स्वातंत्र्य 79 वर्षाचं. या 79 वर्षामध्ये देश नक्कीच प्रगतीपथावर गेला. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशामध्ये एक सुई आणि धागाही बनत नव्हता. आज तो देश अनेक बाबतीत पुढे गेला. त्याचं श्रेय या देशाचं नेतृत्व करणाऱ्या सर्व नेत्यांना जातं. काही लोकांना वाटतंय की 2014 साली देश स्वतंत्र झाला, पण 2014 नंतर देश स्वतंत्र झाला म्हणण्यापेक्षा देश खड्ड्यात गेला. तर या विषयावर चर्चा न करता आता आपण देशाला, स्वातंत्र्याला शुभेच्छा देऊया आणि या देशातले आदिवासी, शोषित, पीडित ज्याने अद्याप स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेला नाही त्यांच्यापर्यंत यापुढे तरी स्वातंत्र्याची किरणं जावीत या आपण शुभकामना देऊया. आता बोला. देश स्वतंत्र झाला, प्रगती करतो असंही म्हणतात, देश म्हणतात असंही म्हणतात. भाजप किंवा मोदींचं योगदान वाटत नाही का? नाही, प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी काही ना काहीतरी योगदान दिलं. भारतीय जनता पक्षाचं योगदान इतकंच आहे गेल्या 10 वर्षात. हा देश धार्मिक होता, तो त्यांनी धर्मांध केला. हा देश धार्मिक होता, भारतवर्ष ज्याला आपण म्हणतो. हा देश कमालीचा श्रद्धाळू, धार्मिक. त्या श्रद्धाळू आणि धार्मिक देशाला भारतीय जनता पक्षानं आपल्या राजकीय स्वार्थासाठी गेल्या 10 वर्षामध्ये टोकाचं धर्मांध केलं आणि ही धर्मांधता या देशामध्ये जातीय धार्मिक फूट पाडते आणि ती देशाच्या स्वातंत्र्याला अत्यंत धोकादायक. मोदींनी आज लाल किल्ल्यावर बोलताना स्वदेशीचा नारा दिलेला आहे, स्वदेशी वस्तूंचा वापर करावा. आधी त्यांनी स्वतःपासून सुरुवात करावी. स्वदेशीचा जो नारा त्यांनी दिलेला आहे, हा नारा ही काँग्रेस पक्षाची देणगी. ते काँग्रेसने काय दिलं विचारतात ना. स्वदेशीची देणगी, स्वदेशीचा नारा हा या देशामध्ये स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतर सुद्धा काँग्रेस पक्षानं दिला, महात्मा गांधींनी दिला, लोकमान्य टिळकांनी दिला, पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिला. म्हणून तो ही खादी आली ना. ब्रिटिश कापडाची होळी करा आणि स्वदेशी वापरा आणि त्यातून खादी आली, गांधी टोपी आली. एक दिवस नेहरू गांधी टोपी घालून भाषण करतील, शेवटची त्यांची जो काळ चालू आहे ना. स्वदेशीचा नारा ही काँग्रेसची देणगी आहे आणि नेहरू आज काँग्रेसवादी, मोदी आज काँग्रेसवादी झाले. नेहरूवादी झाले आणि गांधीवादी झाले. मोदी कोणाचंही नाव घेऊन कोणाला इशारा देत नाही, तेवढी हिंमत त्याच्यामध्ये नाही. ते कोणाचे नाव घेत नाही. मराठीमध्ये गाणं नाव घे ना पोरी लाजू नको, बरं का, ते त्यांच्यासाठीच आहे. अरे घ्या ना नाव, ट्रम्पचं घ्या, देशाच्या शत्रूचं घ्या, खुल्याम घ्या,
फक्त पंडित नेहरूंचं काय घेताय, त्याने देश घडवला त्यांचंच नाव घेतात ते. हा ट्रम्प बुस मारतोय तिथे बसून, रोज शिव्या घालतोय देशाला, तुम्हाला शिव्या घालतोय. नाव घ्या, नाव घ्यायला लाजताय कशाला आणि घाबरताय कशाला? आम्ही घेतोय ना, अमेरिकेत जाऊन घेऊ आम्ही, व्हाईट हाऊसच्या समोर घेऊन आम्ही देऊ. पाकिस्तानला इशारा दिला त्यांनी पुन्हा एकदा. चीनला पण द्या. पाकिस्तानला इशारा देणं खूप सोपं आहे, पण पाकिस्तानच्या मागे चीन आहे. पाकिस्तानच्या मागे चीन आहे. जनरल मुनीरच्या मागे ट्रम्प आहे. हे मोदी कसे विसरतात? लाल किल्ल्यावरून त्यांनी खोटं भाषण करू नये. पाकिस्तानचा जो आर्मी चीफ आहे जनरल मुनीर, जो आम्हाला धमक्या देतो अणु युद्धाच्या, त्या मुनीरला ट्रम्पनं एका टेबलावर व्हाईट हाऊस मध्ये जेवायला बसवून आमच्या आर्मी चीफला बोलवलं नाही. मग मोदीने ट्रम्पला आव्हान दिलं पाहिजे. आणि या पाकिस्तानच्या मागे चीन आहे. नुसतं चीनला, पाकिस्तानला दम देऊन चालणार नाही. चीनला दम दिला पाहिजे. पाकिस्तानच्या मागे उभं राहतं, याद राख. आज स्वातंत्र्य दिन आहे, पण तो राज्यात 7 ठिकाणी अशा वेगवेगळ्या घटना घडल्यात. आंदोलनाच्या पुढे आत्मदहन करतायत. हे आमचं स्वातंत्र्याची आजची व्याख्या आहे. म्हणजे मगाशी म्हणालो, शोषित, पीडित, दुर्बल यांच्यापर्यंत अद्याप स्वातंत्र्य पोचलेलं नाही. अजिबात. आजही लोक भुके कंगाल आहे. आजही मोदी जे भाषण करतात लाल किल्ल्यावर, ते 80 कोटी जनतेला 5 किलो 10 किलो धान्य देतात जगण्यासाठी. ही शोकांतिका आहे त्यांच्या स्वातंत्र्याची, मोदींच्या 10 वर्षातल्या. आजही तुम्ही 10 किलो धान्य देऊन मतं विकत घेता. सुप्रीम कोर्टामध्ये पीएमची फेर तपासणी झाली, त्यावेळेला पराभूत उमेदवार तो विजय झाला हरियाणाचा. बघा, हरियाणा मधल्या पानिपत मधलं एक गाव आहे बरं का, लाखी गौर म्हणून. 2022 साली तिथे एक निवडणूक झाली सरपंच पदाची. अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे. तो उमेदवार हारला. निवडणूक ईव्हीएम वर झाली. त्याला विश्वास होता की हा निर्णय चुकीचा आहे, गडबड केली आहे लोकांनी, भाजपवाल्यांनी. हायकोर्टात गेला, सेशन कोर्टात गेला. त्याच्या आधी कोणी त्याला न्याय दिला नाही. त्याची एकच मागणी होती की त्या भागातल्या बूथ क्रमांक 69 मधली फक्त मतमोजणी परत करा. सुप्रीम कोर्टात त्याने आपली बाजू मांडली. सुप्रीम कोर्टाने 69 बूथ नाही तर सगळ्या ईव्हीएम मागवल्या आणि आपल्या समोर मतमोजणी केल्यावरती पराभूत उमेदवार प्रचंड मताने विजयी झाला. याचाच अर्थ असा आहे, ईव्हीएम घोटाळे करून तुम्ही जिंकता, पण आम्ही जे सगळे लोक आहोत ते हरल्यावरती फक्त खडे फोडतो भाजपच्या नावानं, निवडणूक आयोगाच्या नावानं. पण जर त्या उमेदवाराप्रमाणे जर आम्ही मोहित कुमार त्याचं नाव, जर मोहित कुमार प्रमाणे आम्ही लढाई केली शेवटपर्यंत, तर भारतीय जनता पक्ष औषधाला शिल्लक राहणार नाही. हा ईव्हीएम घोटाळ्यातून निवडून आलेले प्रधानमंत्री, गृहमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार सुद्धा आहे. साहेब, आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी चिकन मटणाची दुकानं बंद ठेवण्यात आली. काही ठिकाणी विरोध केला, दुकानं सुरू केलेली. आंदोलनामध्ये आज काही ठिकाणी झाले सगळ्या प्रश्नांवर. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा आणि खाण्यापिण्यावरील बंधनाचा काय संबंध आहे? ब्रिटिश सोडून गेले तेव्हाही त्यांनी अशी बंधनं आमच्यावर खाण्यापिण्याची लादली नव्हती. आज धार्मिक सण नाहीये, आज जे उत्सव, लोकांनी जे हवं ते खायचं, हवं ते प्यायचं, हे धुंद व्हायचं, असा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा असायला पाहिजे. मगाशी म्हणालो की धार्मिक राज्य होतं, धार्मिक देश होता, यांनी धर्मांतर केलं. त्यांनी तालिबानी प्रवृत्तीचा धर्म इथे आचरणात आणण्यासाठी बंधनं लाद. जसे आता स्वातंत्र्य दिनी मांस खायचं नाही, मांस विक्री बंद, हा नवीन नियम कोणी आणला? काय काँग्रेसने आणला? म्हणजे काय, कुठे आणला काँग्रेस? कत्तलखाने बंद ठेवा असा निर्णय दिला असेल, पण त्याच्यात तुम्ही धर्मांधता. खाणारे खाणार, कुणी यांचं ऐकतं का? महाराष्ट्र आहे शिवरायांचा, छत्रपतीचा.
छत्रपती हा? काँग्रेसच्या काळात निर्णय झाला असं बघा, कत्तलखाने बंदचा निर्णय झाला असं म्हटलं जातं. त्या दिवशी कत्तलखाने बंद, शासकीय सुट्ट्या असतात, त्यात ती एक सुट्टी आहे, कळलं. कत्तलखाने शासकीय आहेत. आता आमच्याकडे देवनार कत्तलखाना आहे, महानगरपालिकेचा, शासनाची सुट्टी आहे. याच्या पलीकडे काय आहे? याचा अर्थ तिथे मटण विक्रीला बंदी नाही. आज आपण नाशिकमध्ये आज आपण मुंबईमध्ये फक्त ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची साखर आहे. येणाऱ्या दिवसामध्ये हे लक्षात येईल. सन्माननीय राज ठाकरे चुकीचं काय बोलले? मुंबईसह महाराष्ट्रात म्हणतोय, मुंबई तर आहेच. मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहे. माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे. नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार, ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू, कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र लढू. अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह, जिथे आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे. आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद, आणि ती राहणार. आता कोणतीही शक्ती आली, अघोरी शक्ती आली, तरी ही वज्रमूठ मराठी माणसाची तोडू शकत नाही. आगामी काळात आपण मनसे सोबत एक मोठं कुठं नाशिकमध्ये काढतोय, ज्या मोर्चाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र असतील नाशिकमध्ये. नाही, मोर्चाला कोण एकत्र असतील पेक्षा मोर्चाला दोन्ही पक्षाचे जिल्ह्यातले, शहरातले नेते एकत्र असतील, हे मी नक्की सांगतो. वक्तव्य केलं होतं, त्यावरून भाजपचे प्रवक्ते नवनाथ बने यांनी माफी मागावी तुम्ही असं म्हटलंय. आणि ते नपुसंक लोक आहेत, त्यांना ते स्वतः नपुसंक असल्याचा भास होतो. महाराष्ट्राला नपुसंक करण्याचं काम सुरू झालं ना, तर चुकीचं काय आहे? या राज्यात हा मर्दांचा महाराष्ट्र होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, छत्रपती संभाजीराजांचा महाराष्ट्र. राज्यात कायदा सुव्यवस्थेची समस्या गंभीर असं संजय राऊत म्हणतायत. काहींना वाटतं 2014 नंतर देश स्वतंत्र झाला. त्याने सदैव शौर्याची गाथा गायली, पण गेल्या 10 वर्षामध्ये दिल्लीकडून असे प्रयत्न होत आहेत ठाकरे बंधू एकत्र येणार यावर सुद्धा संजय राऊत यांनी भाष्य केलेलं आहे. एकत्र येऊन मुंबई जिंकणार असं संजय राऊत यांच्याकडून बोलण्यात आलंय. स्वातंत्र्य दिनाचा आणि खाण्यावरील बंदीचा काय संबंध असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. त्यांचे वकील म्हणतायत आतापर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडीवर केलेली भाषणं या वकिलांनी समजून घेतली पाहिजे. जेव्हा आमच्यासारख्या विरोधकांना अटक करत होते देशभरात, तेव्हा मोदी त्या कृतीचं समर्थन करत होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की ईडी उत्तम प्रकारे काम करते, ईडी को मैंने खुली छूट दिली. आता जर प्रधानमंत्र्यांनी ईडीला खुली छूट दिलेली आहे आणि शिंदे गटाच्या संदर्भात मंत्र्याचा एक नातेवाईक पकडला गेला असेल, तर पंतप्रधानांच्या वक्तव्याचं स्वागत केलं पाहिजे. हाँ, प्रधानमंत्री ने सांगितलेलं आहे ईडी को खुली छूट दी है. हिंदीचा संबंध आहे. आणि शिंदे गटाच्या संदर्भात मंत्र्याचा एक नातेवाईक पकडला गेला असेल, तर पंतप्रधानांच्या वक्तव्याचं स्वागत केलं पाहिजे. हाँ, प्रधानमंत्री ने सांगितलेलं ईडी को खुली छूट दी है. के ऊपर आज मोदी का भाषण चला, रिकॉर्ड में शामिल हुआ है. जनता पार्टी की बात की उन्होंने, आधुनिक भारत की बात की है, रोजगार की बात की, क्या क्या इसके बारे में घ्यायचं असं देश को स्वातंत्र्य 79 ईयर्स हो, क्या एक टासनी नहीं बनती. अब देश कहाँ से कहाँ पहुंच गया. ये जो विजन है, ये पंडित नेहरू जी का विजन है, ये लाल बहादुर शास्त्री जी, इंदिरा गांधी जी का विजन, ये अटल बिहारी वाजपेयी का विजन, मनमोहन सिंह का विजन, राजीव गांधी का विजन. ध्यान में रखिए क्या बोल रहा है. और नरसिंह राव साहब का भी जन है.
इसलिए देश आज इस मकाम तक पहुंचे कि हम अंतरिक्ष में पहुंच गए। ये अच्छी बात है, देश आधुनिक अगर बनता है। मिस्टर मोदी ने स्वदेशी का नारा दिया, ये भी पंडित नेहरू का ही विजन है ना, और महात्मा गांधी का विजन है। आज कहा ना स्वदेशी, अब याद आ गई पंडित नेहरू की विजन और गांधी का। स्वदेशी का नारा भी कांग्रेस का ही नारा रहा। ठाकरे बंधू एकत्र लढून जिंकणार असं यावेळी संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। यावेळी त्यांनी भाष्य करताना सरकारवर सुद्धा टीकास्त्र डागलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।